आयबी सिक्युरिटी गार्ड भरती 2025। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। आयबी त्याला इंटेलिजन्स ब्युरो सुद्धा म्हटलं जाते, खुफिया विभाग सुद्धा या भरतीला म्हटलं जाते। तर हे जवळपास 8900 जागांसाठी ही भरती निघत आहे आणि या भरतीचे जे फॉर्म भरण्याची तारीख या ठिकाणी आली आहे, तर ते तारीख मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। आणि त्याचबरोबर या भरतीसाठी शिक्षण फक्त 10वी पास लागते। महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं-मुली फॉर्म भरू शकता आणि सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आहे आयबी सिक्युरिटीची इंटेलिजन्स ब्युरो खुफिया विभागची ही भरती आणि पगार सुद्धा आपल्याला 40,000 प्लस आपल्याला या भरतीमध्ये पगार भेटणार आहे। सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आहे, ठीक आहे। तर हे भरती कोणत्या महिन्यापासून चालू होणार आहे, फॉर्म भरणे केव्हापासून चालू होणार आहे, तर संपूर्ण माहिती सांगणार आहे। उंची किती आहे, छाती किती आहे, ग्राउंडला कोणकोणते येणार आहे, लेखी परीक्षाचा अभ्यासक्रम काय, वयोमर्यादा काय आहे, सिलेक्शन प्रोसेस यामध्ये कशा प्रकारे असणार आहे, तर संपूर्ण A to Z माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आयबी सिक्युरिटी गार्ड या भरतीबद्दल माहिती सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी लाईन मराठी यूट्यूब चॅनलवर मी गोपाल खडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून आयबी सिक्युरिटी गार्ड भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की व्हिडिओ खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचत आहे। तर पहा, आयबी सिक्युरिटी गार्ड त्याला इंटेलिजन्स ब्युरो खुफिया विभाग सुद्धा म्हटलं जाते। 10वी पासवर फॉर्म भरता येते मुलांना आणि मुलींना आणि जागा यावर्षी 8900 जागा आहे। तर भरपूर जागा यावर्षी पहिल्यांदाच निघत आहे, एवढ्या मोठ्या जागा। आणि या भरतीमध्ये वयोमर्यादा जर विचार केला तर 18 ते 27 वर्षापर्यंत आपल्याला फॉर्म भरता येते। SC/ST कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 18 ते 32 वर्षापर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येते। OBC कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 18 ते 30 वर्षापर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येते। फीचा जर विचार केला, काय काय पदे यामध्ये म्हणजे एकदम हायफाय पद आहे, त्यामध्ये जवळपास 1 लाखापर्यंत पगार आहे, अशा पदामध्ये फी लागते। SC/ST कॅटेगरीसाठी 450 रुपये, जनरल OBC EWS कॅटेगरीसाठी 550 रुपये आणि जे MTS झालं, सिक्युरिटी गार्ड झालं, असे काही पद आहेत तर ज्यामध्ये पगार कमी आहे, ज्यामध्ये 21,700 ते 69,100च्या दरम्यान पगार आहे। तर अशा पदामध्ये जे फी लागणार आहे तर SC/ST कॅटेगरीला 1 रुपये सुद्धा फी नाही आहे। जनरल OBC EWS कॅटेगरीसाठी 100 रुपये फी यामध्ये लागणार आहे। आयबी सिक्युरिटी इंटेलिजन्स ब्युरो या भरतीमध्ये जागांचा जर आपण विचार केला, कोणकोणतं पद आहे यामध्ये, पहिले जे पद आहे IBASIO एक्झिक्युटिव्हचं पद आहे, यामध्ये 2259 जागा आहे। दुसरं जे पद आहे हे सिक्युरिटी असिस्टंट एक्झिक्युटिव्हचं आहे, तर यामध्ये जागा 4637 आहे। आणि तिसरं जे पद आहे असिस्टंट सेक्शन ऑफिसरचं पद आहे, यामध्ये 223 जागा आहे। आणि चौथं जे पद आहे तर सोशल सिक्युरिटी असिस्टंटचं आहे, यामध्ये 140 जागा आहे। आणि त्याचबरोबर पाचवं जे पद आहे ज्युनियर सेक्रेटरी असिस्टंटचं आहे, तर यामध्ये 247 जागा आहे। आणि सहावं जे पद आहे सिक्युरिटी असिस्टंट MTचं आहे, तर यामध्ये 441 जागा आहे। आणि त्यानंतर MTS जनरलचं पद आहे, यामध्ये 347 जागा यामध्ये आहे, ठीक आहे। तर ह्या टोटलच्या जागा 8900 प्लस ह्या टोटल जागा एक लक्षात ठेवा। तर 10वी पासवरच आपल्याला या भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे, ठीक आहे। तर आयबी सिक्युरिटी इंटेलिजन्स ब्युरो या भरतीमध्ये, तर या भरतीमध्ये आपण सिलेक्शन प्रोसेस जर पाहिलं तर सर्वात पहिल्या टप्प्यामध्ये आपलं काय असणार आहे, यामध्ये मी तुम्हाला सांगून देतो। या भरतीमध्ये उंचीची काही अट नाही आहे, ठीक आहे। उंची यामध्ये तुमची कमी असेल तरी सुद्धा तुम्हाला फॉर्म भरता येते। आणि या भरतीमध्ये ग्राउंड नाही आहे, म्हणजे यामध्ये रनिंग वगैरे काही नाही आहे, जसं 1600 मीटर रनिंग झालं, 5 किलोमीटर रनिंग झालं, तर यामध्ये ग्राउंड नाही आहे, ठीक आहे। फिजिकलचा यामध्ये विशेष नाही, एक लक्षात ठेवा, उंची झालं, फिजिकल झालं। तर या भरतीमध्ये तुमची जी सिलेक्शन प्रोसेस आहे, पहिल्या टप्प्यामध्ये आपली लेखी परीक्षा होणार आहे, दुसऱ्या टप्प्यामध्ये आपल्याला पॅसेज लिहावा लागणार आहे, तर तो पॅसेज कसा लिहावा लागणार ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। तिसऱ्या टप्प्यामध्ये आपलं इंटरव्ह्यू असणार आहे। तर अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस यामध्ये आहे। तर या भरतीमध्ये सर्वात अगोदर आपलं पहिल्या टप्प्यामध्ये काय असणार आहे तर ते सांगायच्या अगोदर फॉर्म भरणे केव्हापासून चालू होते तर ते तुम्हाला सांगून देतो। तर आयबी सिक्युरिटी असिस्टंट या भरतीचे जे फॉर्म आहे आयबी इंटेलिजन्स ब्युरो या भरतीचे, तर जुलै महिन्यापासून फॉर्म भरणे चालू होत आहे। तर आतापासून आपल्याजवळ टाईम आहे चांगला, आतापासून चांगली तयारी करा, आतापासून चांगलं पुस्तक घेऊन घ्या आणि आतापासून जे सेल्फ स्टडी करा, 8-8 घंटे आतापासून ज्या अभ्यासाला द्या, आतापासून चांगली तयारी करा। कारण की आतापासून जर तयारी करसाल तर आपलं जे आतापासून अभ्यास होणार आहे आणि अभ्यास झाला तर आपली चांगली तयारी होणार आहे आणि आपलं सिलेक्शन या ठिकाणी होणार आहे। तर आतापासून चांगले पुस्तक घेऊन घ्या आणि आतापासून सेल्फ स्टडी करा 8-8 घंटे, ठीक आहे। तर आयबी सिक्युरिटी इंटेलिजन्स
ब्युरो या भरतीमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये आपली असणार आहे लेखी परीक्षा। तर पेपर जो असणार आहे तर 100 मार्काचा पहिले आपला पेपर घेतला जाणार आहे, ज्यामध्ये 20 प्रश्न जनरल नॉलेजचे असणार आहे, त्याचबरोबर 20 प्रश्न यामध्ये GS चे असणार आहे, त्याला जनरल स्टडी म्हटलं जाते, हे झाले 40। आणि त्याचबरोबर गणिताचे यामध्ये 20 प्रश्न असणार आहे, झाले 60। बुद्धिमत्ता चाचणीचे 20 प्रश्न असणार आहे, झाले 80। आणि 20 मार्कासाठी असणार आहे इंग्रजी ग्रामर। तर असं जे हा 100 मार्कासाठी हा पेपर असणार आहे IB इंटेलिजन्स ब्युरो या भरतीचा, आणि 100च प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। आणि निगेटिव्ह मार्किंग यामध्ये आहे 0.25 एवढी निगेटिव्ह मार्किंग असणार आहे, आणि त्याचबरोबर 1 घंट्यात आपल्याला पेपरसाठी टाइम भेटणार आहे। तर अशा प्रकारे हा पेपर असणार आहे। सिलेबस यामध्ये थोडा इजीच आहे, कारण की रिझनिंगच्या यामध्ये प्रश्न विचारले जाऊन राहिले, जनरल नॉलेजचे झालं, GS झालं, म्हणजे जनरल स्टडी या ठिकाणी विचारलं जाणार आहे। ठीक आहे, तर एकदम इजी यामध्ये थोडाफार जे अभ्यासक्रम आहे आपला लक्षात ठेवा। आणि इकडे जास्त चान्सेस सिलेक्शन होण्याचे, कारण की महाराष्ट्रातले खूप कमी मुले इकडे फॉर्म भरते, जास्त मुले इकडे फॉर्म भरत नाही, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, तर अशा प्रकारे आपलं सर्वात अगोदर पेपर होणार आहे, आणि पेपर झाल्यानंतर आपलं दुसऱ्या टप्प्यामध्ये काय असणार आहे तर आपल्याला यामध्ये जे डिस्क्रिप्टिव्ह यामध्ये दुसऱ्या टप्प्यामध्ये आपल्याला डिस्क्रिप्टिव्ह लिहावं लागणार आहे, आणि ते 500 शब्दाचा डिस्क्रिप्टिव्ह असणार आहे, आणि ट्रान्सलेशन आपल्याला त्या ठिकाणी करावं लागणार आहे लोकल लँग्वेजमध्ये। ठीक आहे, तर हे असणार आहे जवळपास 50 मार्कासाठी असणार आहे, आणि जवळपास 1 घंट्यात आपल्याला यामध्ये टाइम भेटणार आहे। तर हे मध्ये म्हणजे निबंधासारखं ते असणार आहे, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, तर ते डिस्क्रिप्टिव्ह तो पॅसेज आपल्याला त्या ठिकाणी लिहावं लागणार आहे लोकल लँग्वेजमध्ये। ठीक आहे, तर असं जे आहे यामध्ये आहे, एक लक्षात ठेवा। आणि पासिंग सुद्धा त्यामध्ये कमी असणार आहे। तर हे झाल्यानंतर आपलं तिसऱ्या टप्प्यामध्ये काय असणार आहे तर आपल्या यामध्ये पर्सनल टेस्ट असणार आहे, इंटरव्ह्यू असणार आहे, ते असणार आहे 100 मार्कासाठी। तर एकदम नॉर्मल असणार आहे, एकदम इजी असणार आहे, जे एकदम नॉर्मल गोष्टी आहे तर ते इंटरव्ह्यूमध्ये विचारलं जाणार आहे। तर इंटरव्ह्यू यामध्ये कोणी सुद्धा या ठिकाणी पास होऊ शकतं, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, तर अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे IB सिक्युरिटी असिस्टंट इंटेलिजन्स ब्युरो या भरतीची। तर अशा प्रकारे 250 मार्काचा पुरा असा पेपर असणार आहे। पहिले 100 मार्काचा पेपर, त्यानंतर 50 मार्काचा यामध्ये डिस्क्रिप्टिव्ह पॅसेज, आणि त्याचबरोबर 100 मार्काचा इंटरव्ह्यू। तर अशी संपूर्ण 250 पैकी जे या ठिकाणी मेरिट लागणार आहे कॅटेगरीनुसार, SC ST OBC EWS या कॅटेगरीनुसार। ठीक आहे, तर त्याचबरोबर यामध्ये जे विद्यार्थी मिळवणं पासिंग सुद्धा कमी असणार आहे, म्हणजे कट ऑफ या ठिकाणी कमी जाणार आहे, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, आणि आपलं जर सिलेक्शन झालं IB सिक्युरिटी असिस्टंट भरतीमध्ये, इंटेलिजन्स ब्युरो भरतीमध्ये, पगार 21,700 ते 69,100च्या दरम्यान तुम्हाला भेटणार आहे। महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं फॉर्म भरू शकता। तर जुलै महिन्यामध्ये या भरतीचे कन्फर्म फॉर्म भरणे चालू होत आहे। तर आतापासून आपल्याजवळ टाइम आहे, तर ह्या टाइममध्ये तुम्ही आतापासून अभ्यास करा, आतापासून सेल्फ स्टडी करा, 8-8 घंटे 10-10 घंटे आतापासून। गावामधले असाल, ग्रामीण भागातले असाल तर वाचनालय पकडा आणि तिथंच अभ्यास करा। ठीक आहे, आणि शहरातले जर तुम्ही असाल तर लायब्ररी पकडा आणि त्या ठिकाणी जे अभ्यास आतापासून करा, आणि 8-8 घंटे इमानदारीने अभ्यास करा। जे पण मुलं या भरतीचा इमानदारीने अभ्यास करणार आहे त्याच विद्यार्थ्यांचा IB इंटेलिजन्स ब्युरो सिक्युरिटी या भरतीमध्ये सिलेक्शन होणार आहे। तर चांगली ही भरती चालू आहे। तर फॉर्म भरणे हे जुलै महिन्यामध्ये होणार आहे। तर महाराष्ट्रातील मुली फॉर्म भरू शकणार आहे। 8,900 जागा आहे, तर जास्त जागा यावर्षी पहिल्यांदा निघालेल्या आहे। ठीक आहे, तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती। आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय